हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता चाललो बद्रीनाथला ना. या रोडची हालत लँडस्लाईडमुळे झाली आहे. बरेच ठिकाणी लँडस्लाईड झाले आहे. म्हणजे परत दिवस गेले तुम्ही? अरे बाबा चालो बद्रीनाथच्या गाडीला. नाही, पहिला कुंडावर पहिला चाललो. बद्रीनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 10,274 फूट उंचीवर अलकनंदा नदीच्या काठी बसलेले भगवान विष्णूचे एक प्राचीन आणि अतिशय पूजनीय तीर्थक्षेत्र आहे, जे 4 धामांपैकी एक आणि उत्तराखंडच्या 4 धाम यात्रेतील मुख्य धाम मानले जाते. मंदिराजवळच एक गरम पाण्याचं कुंड आहे. कथेनुसार भगवान विष्णू बद्रीनाथमध्ये ध्यानधारणा करत असताना त्यांची पत्नी माता लक्ष्मी यांनी त्यांना थंडीतून वाचवण्यासाठी हे गरम पाण्याचे कुंड तयार केले. म्हणून या कुंडाचं पाणी पवित्र आणि दैवी मानलं जातं. असंही सांगितलं जातं की तप्त कुंडातील पाणी भगवान अग्निदेवाच्या आशीर्वादाने सदैव उष्ण राहतं. त्यामुळे यात्रेकरू बद्रीनाथ मंदिरात दर्शन घेण्याआधी या कुंडात स्नान करतात. पाण्याच्या उष्णतेत थंडी विसरते आणि मनही शांत होतं. फुल स्वैग में
पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी बद्री वृक्षाखाली म्हणजेच झुडपाखाली ध्यानधारणा केली आणि लक्ष्मी देवीने त्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी बद्री रूप धारण करून त्यांचे रक्षण केले. म्हणूनच या ठिकाणाला बद्रीनाथ असे नाव पडले. स्कंद पुराणात याला मुक्तिस्थान मानले आहे. हे मंदिर 8व्या शतकात आदि शंकराचार्यांनी पुनर्जीवित केले आणि दरवर्षी मे ते नोव्हेंबर या काळात लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. जय बद्री विशाल. गंगा जेव्हा पृथ्वीवर उतरली तेव्हा तिचा एक भाग हिमालयात अलकनंदा नावाने वाहू लागला. बद्रीनाथाजवळून वाहणारी ही नदी यात्रेकरूंना पवित्र स्नानाची संधी देते. या मंदिराला धार्मिक महत्त्वाबरोबरच अप्रतिम निसर्ग सौंदर्यामुळेही विशेष स्थान लाभले आहे.